जेव्हा केव्हा आई खोली बाहेर जायची तेव्हा 2 महिन्यांचे निष्पाप बाळ अचानक किंचाळून रडायचे। आईला संशय आला आणि तिने खोलीत एक गुप्त कॅमेरा लावला, पण जेव्हा तिने त्या कॅमेऱ्याचे फुटेज पाहिले तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली। एका सख्ख्या चुलतीने कौटुंबिक वादाचा राग काढण्यासाठी 2 महिन्यांच्या चिमुकल्यासोबत जे काही केले त्याने सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे। नक्की काय घडले या दुर्दैवी घटनेत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी काजल, राष्ट्रभूमीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे बांगलादेशमधील नरसिंगदी जिल्ह्यातील एका गावात। येथे राहणाऱ्या एका कुटुंबात अवघ्या 2 महिन्यांचे एक छोटे बाळ आहे। त्याची आई जेव्हा केव्हा घरातील कामासाठी किंवा स्वच्छतागृहात जायची तेव्हा बाळ अचानक खूप मोठ्याने आणि वेदनेने रडायचे। सुरुवातीला सर्वांना वाटले की बाळ लहान असल्यामुळे रडत असेल, पण हा प्रकार रोजच घडू लागल्यामुळे आईच्या मनात संशयाची पाल चुकचुकली। तिने सासरच्या कोणालाही न सांगता आपल्या खोलीत एक मोबाईल गुप्त कॅमेरा सारखा लपवून चालू करून ठेवला आणि ती खोली बाहेर निघून गेली। काही वेळाने जेव्हा आईनेच त्या कॅमेराचे रेकॉर्डिंग तपासले तेव्हा जे समोर आले ते पाहून कोणत्याही आईचे काळीज हेलावून जाईल। त्या खोलीत दुसरं कोणी नसून बाळाची सख्खी चुलती म्हणजेच लाता बेगम आली होती। कौटुंबिक वादाचा आणि वैयक्तिक रागाचा बदला घेण्यासाठी ती त्या 2 महिन्यांच्या निष्पाप बाळाचा पाय अत्यंत क्रूरपणे पिरगाळत होती आणि त्याला छळत होती। तो चिमुकल्याचा पाय फ्रॅक्चर करण्यासाठी जणू प्रयत्न करत होती। सासरच्या लोकांच्या दबावामुळे सुरुवातीला पालकांनी हा वाद घरातच दाबवण्याचा प्रयत्न केला, पण हा व्हिडिओ सोशल मीडियावर लीक झाला आणि बघता बघता व्हायरलही झाला। हा व्हिडिओ इंटरनेटवर आल्यानंतर नेटकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे। त्यानंतर तिथल्या समाजसेवा विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली। पालकांनी तक्रार न केल्यामुळे या सरकारी विभागाने स्वतःहून पोलीस ठाण्यात अधिकृत गुन्हा दाखल केला आहे। मादवदी पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य संशयित महिलेचा पती आणि सासऱ्याला अटक केली आहे। मुख्य आरोपी चुलती लाता बेगम सध्या फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत। तसेच बाळाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला एक्स-रे आणि उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। तर ही घटना आपल्या सर्वांसाठी एक मोठा धडा आहे। कौटुंबिक वादात लहान निष्पाप मुलांचा बळी देणे ही विकृती आहे। जर तुमच्या घरातही लहान बाळ असेल तर कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका आणि बाळाच्या वागण्यातील बदल नेहमी गांभीर्याने घ्या। या नराधम चुलतीला काय शिक्षा झाली पाहिजे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।